A320 विमानाबाबत एअरबस कंपनीकडून एक अलर्ट देण्यात आलेला आहे। या विमानांमध्ये सोलर रेडिएशनचा धोका निर्माण झालेला आहे। सोलर रेडिएशनमुळे फ्लाइट कंट्रोल डेटा हा करप्ट होण्याचा धोका देखील निर्माण झालेला आहे। इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाइस जेटच्या उड्डाणांवरती यामुळे परिणाम झालेला आहे। तर सॉफ्टवेअर अपडेट होईपर्यंत उड्डाणं रखडण्याचीही शक्यता वर्तवली जाते। विमान कंपन्यांकडून प्रवाशांसाठी ॲडवायझरी ही जारी करण्यात आलेली आहे। तर विमानतळावरती पोहोचण्याआधी आपल्याला फ्लाइटची माहिती घ्या असं देखील सांगण्यात आलेलं आहे। तर A320 या विमानांमध्ये सोलार रेडिएशनचा हा धोका निर्माण झालेला आहे। त्यामुळे या विमानांबाबत एअरबस कंपनीकडून हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, आकांक्षा, एअरबस A320 विमानातील फ्लाइट कंट्रोलला सोलर रेडिएशनमुळे धोका पोहोचत असून त्याचा फ्लाइट डेटा डेटा करप्ट होत असल्याची माहिती आहे। त्यामुळे जी हवेतील विमान आहे ते अचानक त्यांची जी अल्टिट्यूड आहे ते कमी होत असल्याचं मध्यंतरी समोर आलं होतं आणि त्यानंतर अचानक एका विमानामध्ये असा धोका उत्पन्न झाल्यानंतर तात्काळ सगळ्या विमानांची पाहणी करण्यात आली आणि त्यानंतर हे सगळं प्रकार जो आहे तो फ्लाइट कंट्रोलशी संबंधित आहे। त्याला सोलर रेडिएशनचा त्रास होतो हे समजून आल्यानंतर सॉफ्टवेअर अपग्रेड करण्याचे आदेश देण्यात आलेले आणि त्यामुळे देशभरातील सगळी जी A320 ची उड्डाण आहे त्यांच्यावरती याचा परिणाम झालेला आहे। देशात देखील जी विमान वाहतूक आहे ती यामुळे विस्कळीत झालेली आहे आणि जोवर हे सॉफ्टवेअर अपग्रेड होत नाही तोवरती देशासह संपूर्ण जगभरात अशा प्रकारे विमान वाहतूक विस्कळीत राहण्याची शक्यता आहे। आता नेमका या अपग्रेडला किती वेळ लागतो यावर जी वाहतूक आहे ती पूर्ववत होण्यासाठी तेवढा वेळ लागू शकतो। आकांक्षा, अगदी धन्यवाद सचिन या संपूर्ण माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।